मुलींनो, एकदा वर्गामध्ये मी सांगितले की मी कथा सांगणार आहे. तर सर्वांनी कान टवकारले आणि कथा ऐकण्यास सर्वजण सज्ज झाले. म्हणजेच काय की तुम्हाला कथा ऐकायला खूप आवडतो आणि कथा वाचायलाही आवडतो. पण अशीच कथा जर आपण लिहू शकलो तर म्हणजे भविष्यात तुम्हीही जर कथा लेखनातील महत्वाचे घटक तुम्ही जाणून कथा लिहिली तर भविष्यात तुम्हीही एक उत्तम कथा लेखक बनू शकता. तसेही कथा लिहिणे म्हणजे तुमच्यामध्ये जी सृजनशीलता आहे तर ती त्याची सृजनशीलतेला वाव देणारा हा घटक आहे कथालेखन. तर कथा लेखनात कोणते महत्वाचे मुद्दे आहे, कोणते महत्वाचे घटक आहे ते आज आपण बघू. कथा लेखनातील महत्वाचे घटक. आता सगळ्यात पहिले कथा लेखनामध्ये कथाबीज हे महत्वपूर्ण आहे. कथाबीज म्हणजे काय तर कथेचा आशय म्हणजे कथेची मध्यवर्ती कल्पना तुम्ही म्हणू शकता. कथाबीज हा कथेचा एक प्रकारे आत्माच असतो. तर कथाबीजावरूनच कथेचे अनेक प्रकार पडतात. ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, विज्ञान कथा असे कथेचे अनेक प्रकार पडतात. तर कथाबीज हे तुम्ही कोणते अनुभव घेता किंवा तुमचं दैनंदिन निरीक्षण कसं आहे किंवा तुम्ही कसा तर्कसंगत विचार करता यावरून कथाबीज तुम्हाला फुलवता येईल. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे कथा लेखनात कथेची रचना. आता कथेची रचना कशी असावी तर कथेला सुरुवात, त्यानंतर मध्यभाग आणि त्यानंतर एक शेवट असावा. तर या प्रकारे कथेची रचना असावी म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट असावा. मग कथेची सुरुवात जी आहे ती अतिशय आकर्षक पाहिजे. मध्यभाग असा पाहिजे की कथा वाचणाऱ्यास पुढे काय होईल अशी उत्कंठा त्याला लागली पाहिजे. म्हणजे मध्यभाग हा कसा पाहिजे तर उत्कंठावर्धक असा पाहिजे आणि शेवटही परिणामकारक असा पाहिजे. तर अशा प्रकारे कथेची रचना पाहिजे. आणि कथेची रचना करताना ती कथा कशी असावी, ओघवती असावी, चित्रदर्शी असावी. कथा लेखनाचा तिसरा महत्वाचा घटक आहे की कथेतील घटना आणि पात्रे. आता कोणतंही कथाबीज आपण निवडतो तर त्या कथाबीजानुसार कथेतील घटना या महत्वाच्या असतात. तर ती कथेतील घटनांचं वर्णन करताना घटना कधी घडली आणि कुठे घडली हे महत्वाचं आहे. तर कथेमध्ये घटनेचं स्थळ हे वर्णिलेलं असावं. आता घटनेच्या स्थळाचं वर्णन करताना त्या कथाबीजाशी सुसंगत असं वर्णन पाहिजे. जसं आता ससा माकड यांची कथा आहे तर घटनेचं स्थळ तुम्ही कसं निवडाल, जंगल तुम्हाला निवडावं लागेल. किंवा एखादी राजाची कथा आहे तर राजदरबार किंवा त्या राजाचं राज्य असं स्थळ तुम्हाला निवडावं लागेल. त्यानंतर कथाबीजानुसारच तुम्हाला पात्रांची पण निवड करावी लागणार आहे. त्यानंतर कथा लेखनाचा महत्वाचा घटक आहे की पात्रांचे जे स्वभाव विशेष आहे त्याचं वर्णन तुम्हाला ओघवती शैलीमध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे पात्र निवडलेले आहे कथेमध्ये तर त्यांचे स्वभाव विशेष त्या कथेतून असे लक्षात यायला पाहिजे आणि त्यांच्या स्वभाव विशेषावरून तर ते विशिष्ट प्रसंगी कसे वागतील तर त्याचं देखील वर्णन तुम्ही कथेमध्ये केलं पाहिजे. जसं की सतीशला खूप राग आला तर त्याने हाताच्या मुठी अशा कचकचून आवळल्या. सतीशला खूप आनंद झाला तर तो नाचू लागला. अशा प्रकारे तुमचं वर्णन चित्रदर्शी झालं पाहिजे. कथेतील संवाद आणि भाषा हा देखील कथा लेखनातील महत्वाचा घटक आहे. आता कथेतील संवाद म्हणजे पात्रजण एकमेकांशी बोलताना असं आपण कथेमध्ये दर्शवितो. तर संवाद म्हणजेच काय, एकमेकांशी अर्थपूर्ण बोलणे. तर संवाद लेखन करताना जर पात्रांच्या तोंडचे उद्गार आहे किंवा त्यांच्या तोंडातील जे वाक्य आहे ते आपण दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो तर तसंच तुम्हाला संवाद लेखन करताना दुहेरी अवतरण चिन्हाचा देखील वापर करायचा आहे. आणि भाषा, कथेतील भाषा कशी पाहिजे की सहज सर्वांना समजेल या प्रकारे कथेतील भाषा पाहिजे. खूप अशी ओघवती भाषा तुम्हाला वापरायचीच आहे की पण समजण्यास कठीण गूढ भाषा अशी कथेमध्ये वापरायची नाही. जर कथेमध्ये अलंकारिक भाषा तुम्ही वापरली तर कथेची परिणामकारकता वाढते. त्याचप्रमाणे योग्य तिथे वाक्प्रचार, ध्वनी
याचाही वापर तुम्हाला करायचा आहे. छोटी छोटीच वाक्य तुम्हाला करायची आहे. त्यानंतर कथा लेखन करताना परिच्छेदही तुम्हाला 2-3 किंवा गरजेनुसार 4ही परिच्छेद करता येतील. तर परिच्छेदही तुम्हाला छोटे छोटेच करायचे आहे. आणि भाषा ही भूतकाळातच असावी, म्हणजे कथा लेखन हे भूतकाळातच लिहायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचा घटक आहे शीर्षक आणि तात्पर्य. शीर्षक म्हणजे त्या कथेला आपण जे नाव देतो, तर शीर्षकही आकर्षक असावं, परिणामकारक असावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कथा बीजाला सुसंगत असं शीर्षक असावं. तर शीर्षक आपण शब्दांमध्ये देतो. एक शब्दाचं शीर्षक देऊ शकतो किंवा 2-3 शब्दांचं शीर्षक आपण देऊ शकतो. आणि तात्पर्य जे आहे, तात्पर्य म्हणजे ती कथा वाचून झाल्यानंतर त्या कथेतून आपल्याला कोणता बोध मिळतो, तर ते तात्पर्य सुद्धा कथा लेखनानंतर तुम्हाला लिहायचं आहे. तर कथा लेखन हे सर्व महत्वाचे घटक आहेत. हे घटक जाणून तुम्हाला कथा लेखन करायचं आहे. आता कथा लेखन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने परीक्षेमध्ये घेऊ शकतो. कधी शब्दांवरून कथा, तर कधी मुद्द्यांवरून कथा, तर कधी कधी कथेचा पूर्वार्थ म्हणजे अगोदरचा भाग देतात आणि मग तुम्हाला उत्तरार्ध लिहायला सांगतात. तर कधी कधी उत्तरार्ध म्हणजे नंतरचा भाग देतात आणि तुम्हाला पूर्वार्ध म्हणजे आधीचा भाग लिहायला सांगतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कथालेखन येऊ शकतं. कथालेखन कोणतंही असलं तरी तुम्हाला कथालेखनाचे हे महत्वाचे घटक लक्षात ठेवूनच कथालेखन करायचं आहे. आता परीक्षेमध्ये समजा कथालेखन आलं आणि पूर्वार्ध समजा दिलेला आहे आणि तुम्हाला उत्तरार्ध लिहायचा आहे, तर अशा वेळेस तुम्हाला जे परीक्षेमध्ये पूर्वार्ध दिलेला आहे तो पूर्वार्ध लिहायची काही गरज नाही. कारण की जर तुम्ही ते 50-60 शब्द लिहत बसला तर तुमचा परीक्षेचा महत्वाचा जो वेळ आहे तो वाया जाऊ शकतो. तर परीक्षेमध्ये समजा पूर्वार्ध दिलेला आहे तर तो परत लिहिण्याची गरज नाही आहे, तुम्हाला उत्तरार्धच मग लिहायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. आता एक आपण कथा इथे लिहिलेली आहे, शब्दांमधून कथा लेखन. इथे तुम्हाला शब्द दिलेले आहे बघा, हत्ती, माकड, ससा आणि मैत्री असे 4 शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला कथा फुलवायची आहे. तर कथा फुलवताना शब्द कोणते दिलेले आहेत ते सगळे शब्द तुमच्या कथेमध्ये आले पाहिजे. आणि आपली कल्पनाशक्ती तुम्हाला कथा फुलवताना वापरायची आहे. परिच्छेद करायचे आहे, भूतकाळातच कथा लिहायची आहे, विरामचिन्हांचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा कथा इथे, एक माकड एका सशाला खूप त्रास देईल. कधी ते सशाला ढकलायचे तर कधी ते सशाच्या शेपटीला पकडायचे आणि त्याला उलटा वर उचलायचे. अशा वेळी सशाचे हातपाय लटपटायचे, त्याला सारखी भीती वाटत असायची. नंतर सशाची सहनशक्ती संपली, त्याला माकडाचा खूप राग आला. तो एका हत्तीला भेटला, त्याने हत्तीला सर्व हकीकत सांगितली. हत्तीला सुद्धा माकडाचा खूप राग आला. तो तडक माकडाकडे गेला, त्याने माकडाला सोंडेत पकडले आणि जोरात आवळले. माकडाला खूप वेदना झाली. माकड संधी साधून झाडावर चढले आणि हत्तीने झाड गदागदा हलविले. माकड धपकन खाली पडले. हत्तीने त्याला सोंडेत धरले आणि उंच विरघळले. मग त्याच्या शेपटीवर पाय ठेवला आणि दरदरून विचारले, बोल, सशाला त्रास देशील? त्याची क्षमा माग. माकडाने सशाच्या पायांवर डोके ठेवले, त्याची क्षमा मागितली, त्याला कधीही त्रास न देण्याचे वचन दिले. हत्ती खुश झाला. त्याने दोघांनाही पाठीवर बसविले व ते तिघेही फिरायला निघाले. नंतर त्यांची चांगलीच मैत्री झाली आणि तिघेही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ लागले. तर अशा प्रकारे ही कथा समजा तुम्ही लिहिली तर या कथेवरून जे काही तात्पर्य आहे किंवा बोध आहे तर तोही तुम्हाला 1 किंवा 2 वाक्यामध्ये लिहायचा आहे. या कथेवरून आता असाही बोध तुम्हाला मिळू शकतो की कधीही दुसऱ्यांना त्रास देऊ नये. असे केल्यास आपल्यालाही त्रास होऊ शकतो किंवा जशास तसे, जसे आपण करतो तसेच आपल्याला भरावे लागते, असंही तुम्ही बोध लिहू शकता, तात्पर्य लिहू शकता. आणि शीर्षक ही कथा वाचून याला सुसंगत असं शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे. तर शीर्षक तुम्ही एका शब्दात किंवा 2-3 शब्दात असं देऊ शकता.
वेगवेगळे शीर्षक तुम्ही देऊ शकता, फक्त त्या कथेला सुसंगत असे पाहिजे. जसे ही कथा वाचून आता मैत्री हे सुद्धा शीर्षक तुम्ही देऊ शकता, किंवा हत्ती, माकड आणि ससा हे शीर्षक देऊ शकता, किंवा करावे कसे भरावे असंही शीर्षक तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे कथा लेखन करताना या सर्व बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.